सुद्धा एक रांगोळ्या आहेत घराच्या बाहेर ठेव. आपण नॅपकिनचे बुके लोकांच्या धाग्यापासून मोर बनवलाय, बांबूचा आहे आणि हे फोल्डेबल आहे. आता हे अतिशय सुंदर असे आकाश कंदील आहे. पेन आहे, पूर्ण हाताने बनवले. ह्यामध्ये तुळशीचे बी आहेत, रिचार्जेबल दिवे बनवलेले आहेत. मग ई कचरा क्रिएट होऊ नये म्हणून वर्षानुवर्ष वापरू शकतो. मुंबई ग्राहक पंचायतीने आयोजित केलेली विशेष ग्राहक पंचायत पेठ सेतू बांधारे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. मित्रांनो, आज मी आलोय अंधेरी सिम्फोनी बँकवेट इथे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित दिव्यांग निमित्त तयार केलेले आकर्षक वस्तूंचं प्रदर्शन असणार आहे सेतू बांधारे. हे प्रदर्शन फक्त 3 दिवसांसाठी आहे, 4, 5 आणि 6 आणि वेळ असणार आहे दुपारी 12 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. या प्रदर्शनामध्ये आपल्याला हँडक्राफ्टेड असे काही प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे जे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळत नाही. तर नक्की तुम्ही या प्रदर्शनामध्ये आवर्जून भेट द्या. हे खरंच खूप सुंदर असं प्रदर्शन असणार आहे. चला आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. इकडे येण्यासाठी आहे ना मित्रांनो, अंधेरी स्टेशन पूर्वपासून 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे. तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता. बघा, डीमार्ट आहे बाजूला, लँडमार्क. आणि हे पाहू शकता सिम्फोनी बँकवेट हॉल आहे. आत येतात हा गेटच्या समोरच आपल्याला हा 3ऱ्या मजल्यावर कोणकोणते स्टॉल आहे ते इथे लिहिलेले आहे. तुम्हाला पहिल्या मजल्यावर कोणकोणते स्टॉल आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ते 2ऱ्या मजल्यावर कोणकोणते स्टॉल आहे. असे 3 मजल्यावर प्रदर्शन चालू आहे. पण पहिल्या आणि 2ऱ्या मजल्यावरचं जे प्रदर्शन आहे ते 4 ऑक्टोबर पासून ते 9 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि 3ऱ्या मजल्यावरचं जे प्रदर्शन आहे ते फक्त आणि फक्त 3 दिवसांसाठी आहे, 6 तारखेपर्यंत. चला आज जाऊन पाहूया. आणि इकडे जर तुम्हाला प्रदर्शनामध्ये फिरून जर भूक वगैरे लागली तर इकडे खाण्यासाठी छोटे स्नॅक्स पण ठेवलेले आहेत. नमस्कार ताई. नमस्कार, मी अनुराधा देशपांडे, ग्राहक पंचायत पेठ समितीची मी अध्यक्ष आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठा चालतात सगळीकडे. जवळजवळ मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आपण 11 ठिकाणी ह्या पेठांचं आयोजन वर्षभरामध्ये करत असतो. आत्ता आपण जिथे आहोत ती मुंबई ग्राहक पंचायतीने आयोजित केलेली विशेष ग्राहक पंचायत पेठ आहे सेतू बांधारे. हा सेतू म्हणजे आहेरेकडून नाहिरेकडे नेणारा हा प्रवास आहे. ह्याच्यामध्ये समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत की ज्या मतिमंद, अपंग, अंध मुलांसाठी काम करत असतात. त्यांच्याकडून काहीतरी करून घेत असतात, निर्मिती करून घेत असतात. पण ही निर्मिती केल्यानंतर त्याचं उत्पादनाचं व्यासपीठ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे नसतं. तर त्यामुळे अशा संस्थांच्या उत्पादनांना व्यासपीठ द्यायचं आणि त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या सेतू बांधारे प्रकल्पातून आम्ही करतोय. मुंबई ग्राहक पंचायत मुळातच ही स्वयंसेवी संस्था. इथे सगळे कार्यकर्ते कुठलंही मानधन न घेताना काम करतात. जवळजवळ आज हे वर्ष संस्थेचं 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि ग्राहक पंचायत पेठांचं हे 47वे वर्ष आहे. ग्राहक पंचायत पेठांच्या ह्या उपक्रमामध्ये आम्ही म्हटले तर जनक. 47 वर्षापूर्वी ज्या वेळेला ग्राहक पेठ हा शब्दही जेव्हा माहिती नव्हता त्यावेळेला मुंबई ग्राहक पंचायतीने एक पहिली कापडपेठ सुरू केली आणि हा बीजारोपण झालं या उपक्रमाचं. आणि आज याचा महाकाय वृक्ष झालेला आहे. बाजारपेठातल्या सगळ्या उचित प्रथांचा आग्रह धरून अतिशय उत्तम व्यवसाय कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ह्या ग्राहक पंचायत पेठा. ह्या पेठांमध्ये प्रत्येक ग्राहकाला पावती देण्याचं बंधन विक्रेत्यावर असतं. इथे कुठेही एकदा खरेदी केलेला माल परत घेतला जाणार नाही अशी जाचक अट घालता येत नाही. इथे कुठल्याही गोष्टीवरती फ्री, फुकट, सेल या भूलभुलैयामध्ये ग्राहकाला फसवलं जात नाही. ग्राहकांनी त्याला दिलेल्या पैशाचं योग्य मूल्य मिळण्याची काळजी ही संस्था घेते. त्याचबरोबर ग्राहकांना जागृत करण्याचं काम सुद्धा ह्या पेठेमधून केलं जातं. इथे जागो ग्राहक जागो असा एक आपण स्टॉल मुद्दाम ठेवलेला असतो. त्या ठिकाणी वजन मापातली फसवणूक, अन्नधान्यातली भेसळ कशी होते, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची, घर खरेदी करताना काय काळजी घ्यायची, ह्याच्याविषयीचं ज्ञान, माहिती इथले कार्यकर्ते उपस्थित ग्राहकांना देत असतात. मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंचायत पेठा ह्या आता बाजारपेठेमध्ये बऱ्याचशा पेठा चालू आहेत. त्याच्यामधलं एक आगळं वेगळं स्थान या अशा सामाजिक उपक्रमातून स्वतःसाठी राखून ठेवलेलं आहे. ग्राहकांनी जरूर या पेठांचा लाभ घ्यावा. आत्ता सध्या अंधेरीच्या सिम्फनी बँकवेटमध्ये अंधेरी पूर्व येथे ही पेठ चालू आहे.
4 तारखेपासून सुरू झालेली आहे. 9 तारखेपर्यंत ही असणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या पेठेला भेट द्यावी आणि खरेदीचा हा उत्सव, खरेदीचा हा आनंद घ्यावा. एवढं आमचं आग्रहाचं निमंत्रण. खूप छान माहिती दिली ताई आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे छान छान स्टॉल लोकांपर्यंत घेऊन यावेत. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू ताई. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ना 3ऱ्या मजल्यावरती आणि 3ऱ्या मजल्यावरती ना मित्रांनो हे जे आहे ना सेतू बांधावे करून असं हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि मुंबई ग्राहक पंचायत तर्फे आयोजित करण्यात आलं. ग्राहक पंचायत पेठ तर्फे हे एक विशेष असं हे प्रदर्शन आहे. सामाजिक संस्थेतर्फे वंचित मुलांनी बनवलेले अशी सुंदर सुंदर वस्तू आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. तर विद्या विकास अंधेरी, नमस्कार. तर काय आहे आपल्या स्टॉल बद्दल आणि काय सांगशील? आम्ही विद्या विकास मंडळ विद्यालय या विद्यालयातील आम्ही विद्यार्थिनी आहोत. आम्ही हा म्हणजे कार्यक्रम राबवला आहे की आम्ही पूर्ण माझी विद्यार्थी किंवा शाळेतले विद्यार्थी आम्ही सर्व मिळून हे सर्व आम्ही असे बनवतो आणि इथे येऊन विकतो. अच्छा, काय काय बनवलंयस तू? तर इथे या रांगोळ्या आहेत दरवाजाच्या बाहेर, म्हणजे असे डिफरंट कलर्स अच्छा, मध्ये आहेत. सुंदर. हे आहेत दिया प्लॅटर्स आहेत, ट्रेज आहेत आणि हे पेंटिंग्स आहेत. हँड पेंटिंग आहे ते? हो, ह्या हँड पेंटिंग आहेत. ज्या पेंटिंग्स घेतल्यात ना त्या आमच्या गोडांबेबाईंनी केल्या. अच्छा, मॅमने केलंय? हो. वा, खूप बघा वाटलं, खूप छान केलंय. वा. आणि मग या विकण्यासाठीच आहे ना? हो हो. विकण्यासाठी. आणि या चित्रांच्या विक्रीतून मिळणारे जे उत्पादन आहे ते शाळेच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणासाठी हे जे उत्पादन ते हे करू शकतो. आणि हे पिशव्या आहेत ते स्टेन्सिल, कापडी पिशव्या आहेत. हा, कापडी पिशव्या आहेत. स्टेन्सिलच्या मदतीने ॲक्रेलिक कलरने हे छापून पेंट केलेले पण पेंट केलेलं. हा, ग्रीटिंग्स आहेत. अच्छा, या सुद्धा एक रांगोळ्या आहेत घराच्या बाहेर ठेवायला. हे बघा, वा, सुंदर. अशा. हा, रेडीमेड रांगोळ्या ना, फक्त ठेवायच्या. आणि किमती काय? याची किंमत 250. 250. वा, एकदम रिझनेबल प्राइस आहे. आणि ही सर्वात मोठी रांगोळी अशी फोल्ड होते आणि अशी सर्कल मध्ये. अच्छा अच्छा अच्छा, सर्कल करून. हा, म्हणजे ते टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू केल्या जातात का? अरे वा. आणि हे मिनी आहे, मिनी एनव्हलप्स आहेत. अच्छा, हे जे दाखवले सॅम्पल म्हणून, हे इथून ओपन करून मग इथून काय तुम्हाला काय प्रेझेंट वगैरे द्यायचं असेल तर इथून हे टाकू शकतो. खूपच सुंदर. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी. अच्छा, या सर्व 8वी ते 10वीच्या विद्यार्थी. आणि सरस्वती मंत्र आहे, मंडाला आर्ट्स. हे जे पाठीचे बॅकग्राऊंड दिसत आहे ते साडी असते ना आपली, साडीच्या ह्याच्याने केले. स्वस्तिक आहे, हे स्वस्तिक आहे. हो, अशा प्रकारे. आणि इकडे काय? आणि कागदी पिशव्या. आणि हे की होल्डर आहे. अच्छा, वा, अप्रतिम. आणि हा कंदील आहे, हा मॅक्रॅमीचा आहे. अच्छा. आणि हे जे दिसतात ना हे असे, त्याच्यामध्ये आपण कुंड्या वगैरे किंवा पक्ष्यांना पाणी वगैरे पाणी किंवा खाद्यपदार्थ ते ठेवू शकतो. खूप थँक्स आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू. तर नमस्कार. आज आपण मुंबई ग्राहक पेठ या मार्केटमध्ये आहोत. तर आपली संस्था आहे अनाम प्रेम. या संस्थेच्या अंध, अपंग, हस्तिव्यंग आणि मूकबधिर या 4 प्रवर्गावरती आपली संस्था काम करते. आमचा एक संकल्प असा आहे की आपण जो काही फुलांचा बुके देतो तो कालांतराने सुकले जाते फुलं. तर आमची अशी संकल्पना आहे की या संकल्पनेच्या माध्यमातून नॅपकिनचा बुके आम्ही तयार करतो आणि तो बुके नंतर यूजला पण येतो. त्यातले नॅपकिन आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण नॅपकिनचे बुकेची विक्री करतो. त्याचबरोबर आपली गौशाळा आहे. गौशाळेच्या माध्यमातून जे काही धूपकांडी आहे ती धूपकांडी आपण तयार करतो, जेणेकरून दिव्यांग विद्यार्थ्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे स्लीपर चप्पल आहे, जे अपंग मुलं इयत्ता 10वी 12वी नंतर शिकू शकले नाही, तर त्यांच्यासाठी आपण कौशल्य विकास नावाचा प्रोजेक्ट चालवतो, ज्याच्या माध्यमातून दिव्यांगांना एक रोजगाराची निर्मिती उपलब्ध करून देत असतो. आमची आनंदी स्पेशल स्कूल आहे विले पार्ले ईस्टला. तर आम्ही आमच्या मुलांकडून या सर्व वस्तू आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. काय काय आहे ताई? पत्ते आहेत, सोप बनवले आहेत,
लक्षुमी पावले आहेत. बघा, हे दादा अहमदनगरचं स्टॉल आहे. नमस्कार. आता आपण आहोत ग्राहक पंचायत पेठ मुंबई या ठिकाणी. आम्ही अहमदनगर या ठिकाणी आलो आहोत. आमची एक सामाजिक संस्था आहे स्नेहालय म्हणून. स्नेहालयमध्ये जे काही इतर वंचित घटक मुलं असतात, ज्या 4-5 घटकातील महिला मुलं त्या ठिकाणी राहत असतात, त्या महिला आणि मुलांनी त्यामध्ये मग सिंगल पॅरेंट असतील, ऑर्फन चाइल्ड असतील, याच्या असतील, रेड लाईट एरियामध्ये महिलांची मुलं असतील, त्या मुलांना आपण वयवर्ष 6 ते 18 संस्थेमध्ये ठेवतो. त्या संस्थेमध्ये राहत असताना ते शिक्षण तर घेतातच, पण एक लाईव्ह स्किल जे काय असेल किंवा जेवून जगत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या स्किल असायला हव्या, त्या स्किलच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी त्या मुलांनी बनवल्या आहे. काय काय मायक्रॉन असतील, मायक्रॉनमध्ये ज्या काय स्नेहाधार मधील ज्या काही महिला येतात, त्या महिलांच्या हाताला ज्या हिंसाच्या पीडित महिला असतात हे मायक्रॉन वगैरे बनवतात. हे मायक्रॉनचे तोरण वगैरे असते, हा पाळणा असतो. त्यानंतर ह्या ज्या बॅग्स वगैरे दिसतात त्या बॅग्स पण त्या मुलींनी बनवल्या आहे. आणि त्यानंतर हे जे आपण की लॉकर बघतोय किंवा मग हे मोबाईल स्टँड बघतोय, हे सर्व वेस्ट इज बेस्ट मधून बनवलेलं आहे. म्हणजे जो टाकाऊ टिकाऊ वस्तू ते बनवतात. त्यानंतर खूपच सुंदर बनव. मध्ये तुम्ही www.snehalaya.org या वेबसाईटला व्हिजिट देऊन स्नेहालयाची पूर्ण माहिती त्या ठिकाणी बघू शकता. हा जो आहे, हा जे काही लोकर असते, लोकरच्या धाग्यापासून मोर बनवला आहे. मोरच्या माध्यमातून जे आपलं एक हे एक अशी वस्तू आहे की ते आपण घरात सुशोभित करण्यासाठी ठेवू शकतो. अच्छा, एक महिन्याची मेहनत या ठिकाणी ते करून हे सगळे तयार केलंय. वा, एक महिना लागला. वा, खूप छान माहिती. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव तुषार जगदीश वाघ. मी जव्हारहून आलोय. एका ट्रायबल एरियामध्ये आमची शाळा आहे, अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. तिथे हे सगळे प्रोडक्ट बनवतात. अच्छा. आणि आम्हाला मुंबई ग्राहक पंचायत संस्थेने आम्हाला आमंत्रित केलेलं, तर आम्ही आलेलो आहे. दरवर्षी येतो. मागच्या वर्षी पण आलेलो आणि ह्या वर्षी पण आलेलो आहे. आणि हे मुलांना आमचे ग्रीटिंग करतात. स्थलांतर होऊ नये म्हणून हे ग्रीटिंगचं काम आम्ही दिलेलं आहे. वारली पेंटिंग फ्रेम बनवतात सगळं आणि त्याच्यावर फिनिशिंग वगैरे बनवतात. हे दिवे आहे, हे दिवे आम्ही रॉ मटेरियल आणतो, त्याच्यावर मुलं पेंटिंग वगैरे करतात. पॅकिंगचे कामं असतात. हे प्रस वगैरे शिवतात. अच्छा. हे वारली पेंटिंग बॅग आहे, ही बॅग मोठीमध्ये आहे, ती शिवतात. आणि हे बांबू 500 बांबूच आहे आणि हे फोल्डेबल आहे. 500 महिलांना आपण रोजगार दिलेला आहे. त्याच्यापासून हे केशवसृष्टी संस्था इको फ्रेंडली, हा, त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे मोत्यांचं तोरण आहे, सुंदर. हे मुलं बनवतात, मतिमंद मुलं आहेत ते करतात. हे फुल आहे, कापडी फुल आहे. अच्छा. जे गुलाबाचं फुल देण्यापेक्षा हे कापडी फुल आहे आणि वॉशेबल आहे. त्यावरती वारली प्रिंट दिसते आपल्याला. ट्रायबल आर्ट दिले, ट्रायबल जे त्यांची डेली लाईफ असते ती दर्शवली जाते. हो हो, बरोबर. इकडे ना मित्रांनो तारपा पाहायला मिळतो. तर दादा हे तारपा आहे ना? हा आहे, तारपा आहे. अच्छा. हे पूर्ण प्रकारे बांबूचं आहे. अच्छा. आणि हे टोक आहे ते पण बांबूच आहे. आणि हे लहान आहे, मिनी तारपा आहे. आणि मोठा असतं त्याच्यामध्ये दुधी असते, जेणेकरून मुंबईमध्ये कोणाला घ्यायला न्यायला प्रॉब्लेम होता ट्रेन मध्ये, त्याच्यामुळे हे मिनी तारपा बनवले. आणि हे वाचतं पण. वा, सुंदर. आणि हे ट्रायबल्स लोकांचा जेव्हा फंक्शन असतो तेव्हा फंक्शन मध्ये हे साजरं करतात. आणि त्याच्यावर आर्ट पण काढलेलं आहे. प्रत्येक याच्यावर वेगवेगळे आर्ट आहे. काही लोक भाजी वगैरे आणायला गेले, काही नृत्य करतात. आणि हे झाड आहे. अच्छा. हा, याच्यामध्ये गाव जीवन दाखवलेलं असतं. तारपा फ्रेम आहे, याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे. काही लोक शेकोटी पेटवले, घर आहे. काही भाजी वगैरे आणायला गेले असतील शेतामध्ये, ते दाखवले. झाडं आहे. पूर्ण त्यांची डेली लाईफ दाखवलेली आहे. आणि याच्यामध्ये ते झोपडी विणतात आहे. काही बैल वगैरे चरायला नेलेले आहे, काही बसलेले आहे. घरकुल नाशिक करून हे स्टॉल आहे. नमस्कार ताई, काय सांगाल आपल्या या स्टॉल बद्दल? आमची घरकुल परिवार संस्था आहे आणि आम्ही नाशिकहून आलेलो. आणि घरकुल ॲडल्ट प्रौढ मानसिक दिव्यांग मुलींच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी काम करणारी निवासी संस्था आहे. गेली 18 वर्ष झाली आपण काम करतो. आणि ह्या सगळ्या विद्यार्थिनींना आपण तिथे व्होकेशनल ट्रेनिंग देतो. आणि तिथे शिवणकाम, पेंटिंग, आकाशकंदील, पंत्या असे विविध व्यवसाय कौशल्य आपण त्यांना शिकवतो. आणि ह्या मुलींच्याकडून या सगळ्या वस्तू तयार करून घेतल्या आहेत. आणि समाजामध्ये हा खूप गैरसमज आहे की ह्या मुलींना काही करता येत नाही. पण तुम्ही आमच्या ह्या सगळ्या वस्तू पाहिल्यात की तुमची खात्री पटेल की ह्या मुलींना सुद्धा अतिशय छान त्यांच्यात स्किल्स आहेत आणि ती जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचले आहेत.
पोचले पाहिजेत. आता हे अतिशय सुंदर असे आकाश कंदील आहेत, तिथे जॅकेट्स तयार केलेली आहेत, इथे पणत्या आहेत, विविध प्रकारच्या या पिशव्या तुम्ही पाहिल्यात तर या पिशव्या आहेत, वारली पेंटिंग आहे. तर अशा विविध प्रकारच्या कला त्यांच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांच्या पर्यंत कला पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या हातांना काम द्यावं, कामाला प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी आणि प्रत्येक घरात यावेळी घरकुलचा दिवा लावून त्यांचं घर सजू दे, उजळू दे, तेजोमय होऊ दे, हीच इच्छा. धन्यवाद. कशाचे बनवलेले आहेत? हे ब्रोकेड साड्यांचे, पैठण्यांचे कंदील बनवलेले त्यामुळे आणि हे फोल्डिंग आहेत. त्यामुळे अगदी 2-3 वर्ष सुद्धा हे कंदील छान राहतात. वर्ष संपलं की परत छान पुसून आपल्याला कपाटात फोल्ड करून एक दाखव ग फोल्डिंग आपण दाखवू. फोल्डिंग नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्या या स्टॉल वरती आपल्याला काय काय पाहायला मिळेल? आपला स्टॉल पुण्यापासून 70 किलोमीटर पुढे एक वेल्ल्या गावामध्ये छोटस गाव आहे पासली म्हणून. त्या पासली गावामध्ये 18 गाव मावळ म्हणून ज्या गाव आहेत, छोटे छोटे गावं, त्या गावांमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची कामं करतो. तिथे आमच्या इथे जास्त करून शेती होती. त्या शेतीमध्ये भात होतो आणि भातामुळे आपण ब्राऊन राईस आणि त्याच्या पलीकडे त्याचे गहू आहे, गव्हापासून म्हणजे कुरडया बनवतो. आणि ज्या ज्या लेडीजला आपण काम देता येईल, बांबू असल्यामुळे आपल्या इथं जास्त त्या बांबू पासून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे लॅम्प आहेत, हे त्याच्यापासून बनवलेला कंदील आहे. हा तुम्ही 12ही महिने वापरू शकता. हा लॅम्पलेट कंदील आहे. त्यातले आपण हँडमेड पेपरचे हे छोटे कंदील, ह्याच्यामध्ये 3 प्रकार बनवले आहेत. हा मोठा आहे त्याच्यामध्ये त्यात हा छोटा, हे 3 प्रकार त्याच्यात बनवलेले आहेत. हा आपण शो म्हणून वापरू शकतो. ह्याच्यामध्ये लाईट, ह्याच्यामध्ये बरेच कलर आहेत. आणि मातीचे भांडे बनवलेले आहेत, सर्व मातीचे. ही भातुकलीचा खेळ आहे, हा छोटा पूर्ण संसार छोटा. त्याच्यामध्ये हे लाकडी पेन बनवलेला आहे, पूर्ण हाताने बनवलेला पेन आहे हा. ह्याच्यामध्ये रिफिल आहे, म्हणजे हे पूर्ण रिफिल वगैरे चेंज करू शकतो आपण. हा कितीला आहे? हा 100 रुपयाला पेन आहे, पूर्ण हाताने बनवलेला आहे. कारण की आपण जे प्लॅस्टिक असतो त्याला डायग्राम असतो, ते डायग्रामनी बनवता येतो. ह्याच्यामध्ये डायग्राम काहीच नाही, हाताने बनवायचं पूर्ण. हा पेपर वेट आहे. हा स्पीकर आहे, बांबू स्पीकर. हो, आवाज बूस्ट करतो हा. अजून हा अत्तर आहे त्याच्यामध्ये, आपलं हे उठणे. हा धूप कांडी, याच्यामध्ये पूर्ण शेणापासून बनवलेली धूप कांडी. हा लाकडी ब्रश आहे, हे बघ. हा 40 रुपयाला लाकडी ब्रश. गणपती बनवलेला आहे, पूर्ण भरीव गणपती, मातीचा गणपती बनवलेला आहे. हे आहे ना, वास आहे ना? हो. हे गळ्यातले बनवलेले आहेत, मातीचे पीस बनवलेले. हो. सुंदर. आणि अशा फोल्डिंग करून हे कंदील मिळतात? हा, हे फोल्डिंग करून भेटतात. हा कंदील असा बनतो, हे बघा. म्हणजे तुम्ही घेऊनही जाऊ शकता? हो, इथून घेऊनही जाऊ शकता. असे म्हणजे ट्रान्सपोर्टेशनलाही काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण 0 फोल्ड होतो हा, एकदम फ्री हँड करता येतो. सुंदर. आणि याची काय किंमत आहे दादा? याची 150 रुपये किंमत आहे. याची 200 रुपये किंमत आहे. 150 रुपयाला 12 आहेत, छोटे छोटे. 150 रुपयाला 12. प्रत्येक ग्राहकांना इथे बिल दिलं जातं. आणि जर तुम्हाला या कोणत्याही गोष्टी नाही आवडल्या तर ते तुम्ही परत सुद्धा घेऊन येऊ शकता. आणि मी सुद्धा काही वस्तू घेतल्या आहेत. थँक्यू दादा. हॅलो, मी स्वयंसिद्धा कोल्हापूरवरनं आलेली आहे. आता आमच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स हँडमेड केलेले आहेत. हे आपण बघितलं तर पेपर क्विलिंगचे गणपती वाद्याचा सेट आहे, ज्वेलरी आहे, इयरिंग्स आहे, हे मोतीचे साहित्य आहेत. मग हे कागदी पेन्सिल, पेन, वॉलेट आहे, हे पेन्सिल होल्डर्स आहेत. हे आमची कोल्हापूर स्पेशल ज्वेलरी आहे जी हँडमेड बनवलेली आहे. ट्रेडिशनल. येस, ट्रेडिशनल. हे कॅन्डल होल्डर आहे आणि हे सगळे सेंटेड कॅन्डल्स आहेत. आता दिवाळी येते त्यासाठी. हे रंगोली मॅट्स आहेत, ते पण हँडमेड आहेत. मॅग्नेट्स आहेत, कीचेन्स आहेत, हे हँडमेड फ्लावर्स आहेत. आणि हे लिप्टन आर्ट म्हणून नवीन आर्ट आहे. आणि हे सगळे हँड स्टिच्ड बॅग्स, स्वेटर्स. बरंच काही आहे. येस. आणि यामध्ये आतमध्ये काय आहे? म्हणजे पेन्सिल, ह्यामध्ये तुळशीचे बी आहेत, जे तुम्ही पेन यूज केल्यानंतर
कुंडीत घालू शकता. अच्छा, मग त्याचं रोप येईल. म्हणजे वा. इट्स लाईक इको फ्रेंडली पेन्सिल. ग्रेट. याची काय किंमत आहे? ह्याची ओनली 20 रुपीज. ओनली 20 रुपीज. आणि ही पेन्सिल आहे ओनली 8 रुपीज. वा. ही पेपर पासून तयार ही केली. पण पेपर पासून आहे? येस ग्रेट. वा. आणि हे पण पेपर पासून आहे ना? येस, हा वॉलेट आहे पेपर पासून तयार केलेला. अरे वा, सुंदर. खरंच अप्रतिम. जळगावहून आलेले आहेत. नमस्कार दादा. हो. काय सांगाल आपल्या स्टॉल बद्दल? सो आम्ही गेली 10 वर्ष झाली जळगाव मधली जी वंचित घटकातली मुलं आहेत त्यांच्यासोबत मुख्यतः शिक्षणाला घेऊन काम करतोय. पण ते करतानाच या मुलांच्या ज्या महिला पालक आहेत की ज्या मुख्यतः असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा स्वतःच्या घरातल्या एकमेव कमवते व्यक्ती आहेत, त्यांना पर्यायी रोजगार मिळावा आणि त्यातही सन्मानपूर्ण रोजगार मिळावा म्हणून आम्ही हा गाथा नावाचा उपक्रम चालवतो. अच्छा. याच्या अंतर्गत आमच्याकडे शॉर्ट कुर्तीज, रिव्हर्सिबल जॅकेट्स, त्याच्यानंतर पारंपरिक दोहर ज्या म्हणतो आपण त्या, आणि त्याचबरोबर फ्रीज बॅग्स असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मुख्यतः प्युअर कॉटन आणि खादी या 2 कापडांमध्ये बनवले जातात. आणि त्यातलं सगळं जे मटेरियल आहे ते मुख्यतः सांगनेरी, त्याच्यानंतर राजस्थानवरून, त्याच्यानंतर मुंबईवरून घेतलं जातं. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं पॅटर्न्स आम्ही देण्याचा प्रयत्न करतो लोकांना. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा आपल्या स्टॉलवर काय पाहायला मिळेल त्याबद्दल थोडक्यात माहिती मिळेल? ओके. आपली ही IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे. अच्छा. ही संस्था भारतामधली अशी पहिली संस्था आहे की जी टोटली ब्लाइंडला बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं ट्रेनिंग देते. अच्छा. ओके. आणि त्या मुलांनी किंवा इतर अपंग व्यक्ती ज्या आहेत ज्याच्यामध्ये पायाने अपंग असणारी मुलं आहेत, हे अस्थिव्यंग मुलं, व्यतिरिक्त मुकबधीर मुलं, तर त्यांनी बनवलेल्या ह्या सगळ्या वस्तू आहेत. अच्छा. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्चेस बनवतो. ह्याच्यामध्ये 2 in 1 टॉर्च आहेत. अच्छा. लॉंग थ्रो, कॅप लावलात की इमर्जन्सी बल्ब. अच्छा. मोबाईल चार्जिंगने चार्ज करायचा. अशा काही आहेत. किंवा आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळीसाठी आम्ही स्पेशली रिचार्जेबल दिवे बनवलेले आहेत. अरे वा. कारण कसं होतं, सेलवाले जे असतात ते लवकर संपतात दिवे, सेल संपतात, मग लोक ते फेकून देतात. मग ई कचरा क्रिएट होऊ नये म्हणून वर्षानुवर्ष वापरू शकता असे दिवे पण बनवतो. दिव्यांच्या माळा आहेत आपल्या इथे. त्या स्पेशली या माळ्याची कशी वेणी घातलेली आहे बघा, त्यामुळे माळ लावताना जर अशी ओढली गेली तरी कोणत्याही बल्बला काही इजा होत नाही आणि माळ टिकून राहते. त्याच्या व्यतिरिक्त ही आता आपल्याकडे 4 रिचार्जेबल ट्यूबलाइट्स आहेत. ह्याला मॅग्नेट आहे त्यामुळे तुम्ही कुठेही कपाटात वगैरे चिटकवून ठेवू शकता. सेन्सर बल्ब आहेत. बऱ्याच वेळा आपण टॉयलेट बाथरूम मध्ये, पॅसेज मध्ये लाईट बंद करायला विसरतो, तर हे तुम्ही बाथरूम मध्ये लावून ठेवा. जेव्हा आत जाल चालू होणार, बाहेर निघालात की आपोआप बंद होईल. तुम्हाला चालू बंद करायची गरज नाही. सेन्सर, मोशन सेन्सर आहे. आणि स्पेशली याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की मार्केटमध्ये मिळणारे बल्ब तुम्हाला एकाच अँगलने ठेवता येतात. म्हणजे बाथरूम समजा लांब लचक आहे आणि तुम्ही कॉर्नरला लावलेला आहे होल्डर, तर मग तो सेंटरला आपल्याला ऍक्सेस देत नाही सेन्सर बल्ब. तर ह्याची सोय आहे की हा तुम्हाला वळवता येतो. तुमच्या सोयीने कसाही वळवता येतो. याची काय किंमत आहे? हा 500 रुपये आहे. ह्याच्यामध्ये रिचार्जेबल जो आहे तो 700 रुपये आहे. टॉर्च आहेत आपल्याकडे वेगळ्या रेंज मध्ये. इमर्जन्सी बल्ब आहेत. हा रिचार्जेबल सेन्सर बल्ब आहे. हा तुम्ही कपाटात लावू शकता. कपाट उघडलात की आपोआप चालू होईल, कपाट बंद केला आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतः परत चालू बंद करायची गरज नाही. आणि स्पेशली कसं आहे की याला C टाईप मोबाईल चार्जिंग आहे. तुम्ही मोबाईल चार्जिंगने याला पुढे चार्ज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हॉकर्स लोक आहेत तर त्यांच्यासाठी ह्या लाईट्स आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी एक लाईट्स आहेत, हे बघा, हे की हे तुम्ही चालू करून ठेवा. मॅग्नेट दिलेला आहे, याला हँडल पण देतो सोबत. मोबाईल चार्जिंगने चार्ज करतात. एका चार्जिंगला 8 तास चालतो सलग. त्याच्यानंतर ट्यूबलाइट्स आहेत ज्या हॉकर्ससाठी आपण वापरतो मोठ्या. हे तुम्हाला मरीन लाईन पासून अगदी हजारली पर्यंत सगळ्या हॉकर्स वापरताना दिसतील. हे एका चार्जिंगला सलग 10 ते 12 तास चालतं. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे शोपीसेस आहेत, कंदिला आहेत वेगवेगळ्या आकाराची. एक जुनी आठवण, लोकांना एक घरात काहीतरी अँटिक ठेवायचं असतं, त्यानुसार हे सुंदर असे 2 साईज आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे. हे बघा, ह्याच्यात क्लिकरेस LED वापरलेत आपण की तुळशीमध्ये वगैरे हवा येऊन दिवा विझतो. त्याच्याऐवजी हा रिचार्जेबल आहे. तेल वगैरे काही घालायची गरज नाही. इथे तुम्हाला मोबाईल चार्जिंगने चार्ज करायचा आहे. चार्ज केलात की 3 तास चार्ज करायचा आहे. 15 तास सलग चालतो. हे पण कॅन्डल आहेत. बाहेर सेलवाले मिळतात तुम्हाला मार्केटमध्ये. आपण रिचार्जेबल केलेले आहेत. हे जे वरती तोरण लावलेलं आहे
ही जी तोरणं दिसत आहेत ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत आपल्याकडे. एक तर हे गोटी तोरण आहे किंवा आपल्याकडे स्टारवाली तोरणं आहेत. ही अशा प्रकारची स्टारवाली तोरणं आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये 2 आहेत की एक लेंथ आहे ती 7 मीटरची आहे, ज्याच्यामध्ये 50 दिवे येतात 300 रुपयाला. आणि दुसरे जे आहे ते दुसरा जो तोरण आहे तो 100 दिव्यांचा असतो. पण कोणत्याही प्रकारच्या अपंग व्यक्तींना मोफत प्रशिक्षण देतो आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी तयार करून घेतो. आता आम्ही जे मोफत प्रशिक्षण आपल्या या ऑक्टोबर पासून चालू होणार आहे, जरी कोणी कॉन्टॅक्ट मध्ये असेल ते संपर्क साधू शकतात आपल्याशी आणि त्यांना ऍडमिशन देऊन त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांचा अशा प्रकारचा त्यांना एक व्यवसाय सुरू करून दिला जाऊ शकतो. मित्रांनो बघा, खूपच सुंदर असं स्टॉल आहे आणि या अशा गोष्टी आहे ना आपल्याला मार्केटमध्ये मिळणार नाही. तर मी सुद्धा काही वस्तू इथं विकत घेतल्या. तुम्ही सुद्धा या आणि नक्की या लोकांना सपोर्ट करा. म्हणजे फक्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी विकत नका घेऊ, प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे आणि ते वेगळे पण आहे म्हणून विकत घ्या, ते इम्पॉर्टंट आहे. नमस्कार. धान्य बँक ही संकल्पना उज्ज्वला बागावडे या आमच्या मैत्रिणींनी गेल्या 9 वर्षापूर्वी सुरू केली. प्रत्येक गृहिणीला माणसाची भूक प्रथम कळते, तर आम्ही सेतू आहोत. कोणाची तरी भूक भागवावी असं त्या गृहिणीला वाटत असतं, पण एकटी किती भूक भागवू शकेल, म्हणून आपण साऱ्या जणी मिळून एकत्र येऊया. म्हणून वी टुगेदर फाउंडेशन हे आमच्या संस्थेचं, धान्य बँक संकल्पना असं आमच्या संस्थेचं नाव आहे. आणि ह्या संस्थांना आम्ही धान्य रूपातच हे करतो, पण प्रत्यक्ष धान्य इतक्या लांबून कुठे कुठे देणं शक्य नसतं, म्हणून आम्ही पैसे घेतो. पण त्या संस्थेची जी एवढी गरज आहे ती त्या ज्या दुकानातनं ते धान्य घेतात त्या दुकानांना आम्ही ऑनलाईन पैसे देतो. पण तुम्ही जर दर महिन्याला 1 किलो धान्य द्यायचं ठरवलं तर वर्षाचे 1500 रुपये तुमच्यासाठी आम्ही सेतू तुमचं 1 किलो धान्य दर महिन्याला आम्ही एखाद्या अशा गरजू संस्थेला योग्य प्रकारे पोचवतो. त्यासाठी आपण स्वतः बरोबर एकत्र जमलो तर खूप लोकांना, गरजू लोकांना अन्नदान करू शकू. ही आमची संकल्पना. वी टुगेदर. त्यामागे एक नोबल कॉज आहे. खूप बघा. धन्यवाद. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन.